आणि हे माझे आजोबा संतराम शिवराम अडसू. तर आमची सेंद्रिय शेती आहे आणि जवळजवळ 30 वर्षापासून आम्ही करतोय. तरी दादा मार्केट कमिटीचे सचिव होते आणि आता रनिंग एज 87 नियर अबाउट आहे. अजून सेंद्रिय शेतीमध्ये ठणठणीत तब्येत दिसते आपण. हो थांबा. मी आता तुम्हाला सेंद्रिय शेतीविषयी जरा माहिती देतो. नमस्कार. तर ही आमची जनावरं आहेत काय थोडीफार जास्त होती पण जरा आता कमी केली आहे आणि देशी ठेवलेत फक्त कारण यांच्यापासून आपलं शेण मिळतं आहे आणि शेणापासून उत्तम प्रकारचं मॅन्युअर मिळतं आहे जमिनीला आणि ह्युमस वाढतो आहे. त्यामुळे काय होतं आहे नॅचरल वाढ होती पिकांची. इथं बघा आमचा उकरंड आहे. इथं शेण पडलेलं असतं तुम्हाला कळलं. इकडे या. नुकतंच उचललं आहे बघा. आता इथलं टोमॅटो लागण होईल बघा उद्याची. ही म्हैस आहे बरं उत्तम प्रकारची म्हैस आहे. आता रेडी आहे आणि नंतर दूध देईल ती वर्षभरात. ती तिकडे आहे ती देते सध्या बसलेली दिसते का तुम्हाला. ती 2-2 लिटर देते 2 टाईम. आणि ही कालवड बसली ब्लॅक कलरची ती जी 24 लिटर दूध द्यायची. आता पिल्लू आहे तिथं ते त्या गायचं पिल्लू आणि 2 बैल येते आपली घरची ओझी बिजी आणायला. ही ऑर्गॅनिक भाजी दिसते तुम्हाला खाता बसणं आणि क्वालिटी बघू शकताय. फुलं पण आहेत बघा पलीकडे. ते फ्लावर आहे आणि ते वांगी आहेत. तिकडं फुलं आहेत ती चाफा झुमीट. तिथे जाऊ टोमॅटो. हे टोमॅटो झाड आहेत बघा. तुम्हाला क्वालिटी कळते बघा. हिरवीगार दिसते. चिंच आहे का ते ऑर्गॅनिकच चिंच आहे बघा. तर तिला काढायची एकदम टुमटुमीत अशा प्रकारे हिरवीगार आहे. क्वालिटी बघा तुम्ही तिची साईज बघा. लगेच खावीशी वाटतील मनमोहक अशी ही चिंच आहेत. बस बस कवटच झाड शेजारी दिसते बघा हिरवं. फळ तुम्हाला दिसणार नाहीत का लांबून. जवळ गेल्यावर दिसू शकते. त्या वरच्या कोपऱ्यात दिसते बघा इकडे लेफ्ट साईडला. हां ते बघा दिसलं का. हा कवट आहे.